अरे दूध प्यायल्याशिवाय कुठे निघालं? अरे नाही नाही, दूध पी, रात्री उशिरा जेवलायस. अरे नको ना मामा. हे बघ, दूध नाही प्यायलास ना तर पित्त उसळेल, आणि दादा मामाशी नाही बोललास ना तर त्याचं पित्त खवळेल. अरे सगळी काळजी आम्हाला कशाला? प्रत्येक जण स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे. आता आमची गरज संपली बाबा. दादा मामा येतो. या. मग मी काय करू? नाही म्हणजे निघतो आता ऑफिसला, नाही तर परत नंतर म्हणशील असा कसा हा मुलगा काही न सांगता जातो वगैरे सारखं. नाही मी संध्याकाळी भेटू. संध्याकाळी आलो की निवांत बोलू. दामरट. तुला काय झालं दात कडून हसायला? हा. आधी ते मला खूप खूप कसं तरी होतं. डोळ्यांसमोर अंधारी येते आणि गुदमरल्यासारखं, श्वासही घेता येत नाही मला नीट. ही अशी जीवघेणी मस्करी पुन्हा करणार असशील ना तर तू. आदित्य ऐक ऐक, प्लीज 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 माझं ऐक ना, प्लीज मला ऐक ना, ऐक ना. असा काय हा? मेरे एक सॉरी की कीमत तुम क्या जानो आदित्य बाबू. अशी सोडणार नाहीये मी तुला. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. आदित्य 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 ऐक प्लीज 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 थांब ना. सॉरी सॉरी, खरंच सॉरी, प्लीज ऐकून घे ना माझं. नाही थांब. मी उठाबशा काढू का? उठाबशा काढू. 1 2 3. आदित्य आता बघच तू.
काय चाललंय? सॉरी, पार्सल आलंय तुमच्यासाठी. वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना, अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना, वेरी सॉरी आदि. काय मजा येते? काय चाललंय? हे काय 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 घातलंय? हे असं घालून फिरायला मजा वाटते तुम्हाला? कामं कमी पडतायत का तुम्हाला? अजून देऊ कामं? जा तिकडच्या त्या फाईल्स आणायला सांगितल्यात त्या आणा. सॉरी आदित्य. अरे बाबा, तिकडे नाही, इकडे. ए आदित्य, प्लीज फक्त एकच मिनिट माझं ऐकून घे. प्लीज प्लीज प्लीज. त्यानंतर तुला जे बोलायचं ना ते तू बोल, ओके? प्लीज. ओके. अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना, अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. छोट्या नकट्या नाकावरती केवढा मोठा राग, हाय हाय कातील डोळ्यांमध्ये ड्रॅगन वाली आग. छोट्या नकट्या नाकावरती केवढा मोठा राग, आय हाय कातील डोळ्यांमध्ये ड्रॅगन वाली आग. मीच परवा राती खाल्ली थोडी माती, अब माफ कर दो साथी, अरे हात देना हाथी. चिड़चिड़ विड़चिड़ तेरी हो गई काफी, दे माफी. अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना, अच्छा जी मैं हारी चलू मान जाओ ना, वेरी सॉरी आदि अब भाव खाओ ना. झालं? नाही झालं का तुझं सगळं? का अजून काही करायचंय? जे काय असेल ते आत्ताच करून घे, म्हणजे मला एकदाच नोकरीवरनं काढून टाकतील आणि तू माझ्यासाठी गाणी गायला मोकळी. आदित्य, नाही, आदित्य गेला खड्ड्यात. सही ऑफिस आहे माझं, तिथं मला तूही नकोस आणि तुझे सॉरीही नकोय. त्यामुळे आता माझा राग अजून वाढायच्याच. प्लीज प्लीज जा, प्लीज प्लीज. मैं लुट गई, बर्बाद हो गई, अहमदाबाद हो गई, हैदराबाद हो गई. काय अर्थ आहे या लाईफला दत्तगुरु महाराज? तुम्हीच सांगा काय अर्थ आहे? ये बिक गई है गव्हर्नमेंट. ए काहीतरी काय बडबडतीयस ग? मी खरं तेच सांगतेय साई. तुला काय कळणार आहे का माझं दुःख? तुझं तर लग्न ठरलंय ना आता. हा, माझी बेस्ट फ्रेंड लग्न करून पराई होणार आहे, माझ्यापासून जुदा होणार आहे. नाही ठीक आहे, या सगळ्या सिच्युएशन मध्ये ना सई मला एकच आधार होता, आदित्यजींचा. त्यांच्याशी लग्न करून मी या दुःखातून सावरले असते, पण नाही, त्यांच्या मामांनी मलाच मामा बनवलं. आदित्यजींचं लग्न एका दुसऱ्याच मुलीशी करून देणार आहे. नाही ना, असं काहीही नाहीये. असंच आहे. तुम्ही दोघंही आता लग्न करणार, तुम्ही दोघं हनीमूनला जाणार, तुमची मुलं होणार. नाही ना, माझं ऐकून घे. तुझ्या मुलांपर्यंत ठीक आहे ग, पण आदित्यजी त्यांच्या मुलांनी मला मम्मी मम्मी म्हणायला हवं, तर ते आता आंटी आंटी असं म्हणणार. आता कसं होणार आहे सई माझं यार?
नयना गप्प बस. नयना चुप बस. नयना चुप. माझं लग्न ठरलंय हे खरंय, पण आदित्यचं लग्न ठरलेलं नाहीये. काय? त्यांनी त्या मुलीला नकार दिला. मला 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 माहिती होतं सई. म्हणजे ना आदित्यच्या मनातल्या वेडिंगच्या चेअरवर माझ्याशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. असंही काही नाहीये. तेही माहिती आहे मला. कसं स्टुपिड आहे ना मी. पण सई तू क्युपिड आहेस ना माझी. मग तू जुळवून देशील ना आमच्या दोघांचं. हो, पण तुमच्या दोघांचं जुळवून देण्यासाठी त्यांनी आधी माझ्याशी तरी जुळवून घ्यायला हवं ना. म्हणजे बोलत नाहीये तो माझ्याशी. ते बोलत नाहीत तुझ्याशी. सई तू भांडलीस का माझ्या आदूशी? नाही ग, मी जरा मस्करी केली त्याची तर तो चिडलाच. 1000दा सॉरी म्हणून झालं, पण राग तसाच. एवढा मस्का मी माझ्या आयुष्यात कधी कोणालाही मारलेला नाही. कसं आहे ना, त्यांना मस्का मारायची नाही, प्रेमाने हाक मारायची गरज आहे. आदू, अहो आदी, अशी अशी गोड हाक मारली ना की ते लगेच ओ देतील. आणि माझा आवाज ऐकून त्यांचा राग असा कुठल्या कुठे पळून जाईल. हे ऐकून त्याचा राग नाही, तो स्वतः कुठच्या कुठे पळून जाईल. अजिबात नाही हा. मी समजवेन त्यांना आणि ते माझा शब्द मोडणार नाहीत. पण हे सई, मी तुमचं जुळवून दिलं ना की तू आमचं जुळवून द्यायचं. ओके ओके. मग तू बघच आता. आधी नयनाची जादू आणि मग नयनाचा आदू. चलो बाय. डंगडंगडंग. आदित्य, यासाठी परत एकदा सॉरी. हा बोल भाई मामा. अरे आदित्य, कुठे आहेस तू? हा काय ऑफिस मधून निघतोच आहे. काय झालं? अरे काय झालं नाही, पण काय होऊ नये म्हणून फोन केलाय तुला. म्हणजे? अरे म्हणजे काय, सकाळी तू काय सांगून निघाला दादा मामाला संध्याकाळी बोलू. तू विसरलास, पण तू आता दिवसभर याची तयारी करत असेल. हा विसरलोच रे. बरं आता एक गोष्ट विसरू नकोस. अरे येताना चाफ्याची फुलं घेऊन ये. चाफ्याची फुलं? अरे असं काय करतोस? तुला माहिती आहे ना दादाला चाफ्याची फुलं किती आवडतात. म्हणजे तो चाफ्याचा सुगंध वाढला ना की त्याचा पारा उतरेल, आणि एकदा का पारा उतरला ना की तुमचा टॉक स्मूथ होईल. ठीक आहे ठीक आहे, आणतो. हा 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 लवकर आहे, मी पण निघतोय, तू पण निघ लवकर. हो. त्याची फुलं. आधी थांबा. आधी थांबा थांबा थांबा. आधी काय हो, किती दिवस मला असं तुमच्या मागे मागे पळायला लावणार आहात? कधीतरी तुम्ही पळा की. मी कशाला पळू? नाही म्हणजे मी पळू कशाला ना, माझ्याकडे सायकल आहे, मी सायकल चालवेन. अय्या खरंच? हे तसं नाही, मी तू नको का माझ्याकडे लक्ष देऊस. बरं मला सांगा, तुमचं तुमच्या सायकलवर खूप प्रेम आहे ना? असेल. मी ना एकदम सायकल सारखी आहे. ई म्हणजे? अहो म्हणजे सायकल सारखी नाजूक आणि तरीही फास्ट आणि उंच उंच उडणारी. उडणारी सायकल? हा, म्हणजे सायकलला कसे 2 टायर असतात, तसंच माझ्या लाईफचे 2 टायर म्हणजे सई आणि तुम्ही. आणि त्यातला एक जरी टायर पंक्चर झाला ना तरी माझ्या लाईफची सायकल काही चालत नाही. वाव, ग्रेट, ऑसम, मस्त. मग पंक्चर काढून हवा भरणार ना. म्हणजे सईवरचा राग थुंकून टाका. अहो इकडे कुठे थुंकताय रस्त्यात, ते स्वच्छ अभियानवाले येतील ना आपल्याला पकडायला. म्हणजे ना मनातल्या मनात थुंका आणि सईला परत तुमचं बेस्ट फ्रेंड बनवून टाका. ऍक्च्युली बेस्ट नको, नुसतंच फ्रेंड बनवा, कारण बेस्ट तर मी आहे की नाही. आणि हा,
बेस्ट म्हणजे बस नाही नाहीतर तुम्हाला वाटेल मी बस बद्दल बोलतीये. कारण मी तर सायकल आहे, मी बस नाहीये. आणि सायकलचे 2 टायर म्हणजे. एक मिनिट थांबव एक मिनिट. हो, मला चांगलंच माहितीये तुला सईने मुद्दामून पाठवलं. अहो ना वगैरे काही नाही. युटर्न मारायचा आणि परत तिच्याकडे जायचं आणि तिला सांगायचं तिने काहीही केलं ना तरी आता मी ऐकणार नाही. हा, काहीही केलं तरी. काय काही करेक्ट, मी ऐकणार नाहीये. आता जा, नाहीतर तुझी दोन्ही टायर्स पंक्चर करून टाकेन बरं का. हा, आणि दोन्ही टायर्स म्हणजे एक आधी एक सई तीवाली नाही, खरी 2 टायर्स पंक्चर करेन आणि मग रिक्षात सायकल भरून घरी जायला लागेल. रिक्षात तू आणि सायकल दोघं मावणार नाही, त्यामुळे निघ आता. चला निघा. आधी मी काय म्हणते. परत निघा. ठीक आहे, मी ऐका ना. मी काय ऐक. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. चाफा बोले ना, चाफा चाले ना. आदित्य, हाय, तू इथे काय करतोस? वाय, व्हॉट अ सरप्राईज यार. चाफा, मग चाफ्यासाठी एवढी कसरत कशाला? थांब जरा, मी काढून देते. मी करतोय ना, प्लीज मला करू दे. ओके, तू काढ. आत्मनिर्भर हो. हा, पण हा सगळा खटाटोप नक्की कोणासाठी चाललाय? म्हणजे माझ्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून देवाला फुलं वाहणार आहेस तू? तेवढं करून जर पिक्चर सुटला असता ना तर तेही केलं असतं, पण तेवढाही वेळ नाही तुझ्यावरती आता खर्च करणार आहे मी. माझ्या दादा मामाला आवडतो म्हणून काढतो. अजून तुला एक मिनिट, तुझ्या दादा मामाला चाफ्याची फुलं आवडतात? वाव, मग भेटलंच पाहिजे त्यांना. आमचं मस्त जमेल. का? कारण मला सुद्धा चाफ्याची फुलं खूप आवडतात. शुअर. ए आदित्य, ऐक ना, तू एनिवे फुलं काढतोच तर 2 फुलं माझ्यासाठी काढून दे ना. ए बाई, अरे तुला काय स्वाभिमान नावाची गोष्ट नाहीये का ग? मगासपासून एवढा घालून पाडून बोलतोय तुझ्याशी. सारखी कशाला माझ्या वाट्याला येतेस? हे बघ, आता काही झालं तरी माझा राग शांत होणार नाहीये. तुझ्याशी बोलणार नाहीये मी, कळतंय का तुला? आदित्य, तुला ना मैत्रीतला अजून एक गोल्डन रूल सांगते. सांग. मैत्रीमध्ये भांडणही होतच असतात. जसा मनाचा मोठेपणा दाखवून माफ करणारा मित्र महत्वाचा असतो ना, तसाच कमीपणा घेऊन माफी मागणाराही मित्र महत्वाचाच असतो. हा तुझा इगो आणि राग आहे ना, हा मैत्रीच्या वरती नाही चढू द्यायचा. एक काम कर, हे जे तुझे मैत्रीचे फंड आहेत ना, ते जा आणि त्या नैनाला शिकव. आता जा. जातेच आहे मी. जा ना. एकदा अशी निघून जाईन ना की परत कधी तोंड नाही दाखवणार नाही तुला. जातीये मी. जा ना. तू सांगू नकोस परत. जातेच आहे मी.